नमस्कार. आजच्या या नव्या विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. शाळेत असताना ज्या एका विषयाची अनेकांना धडकी भरायची, आज आपण त्याच विषयाच्या एका वेगळ्याच आणि खऱ्या ताकदीवर बोलणार आहोत. आपण बघणार आहोत की BSc गणित ही पदवी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्यांसाठी नेमकी किती मोलाची आहे. ही फक्त एक पदवी नाहीये बरं का, हा एक अत्यंत भन्नाट आणि प्रभावशाली प्रवास आहे. एका अतिशय उत्तम विचाराने आपण सुरुवात करूया. गणित म्हणजे केवळ आकडेमोड नाही, तर ती एक विचार करण्याची कला आहे. हे ऐकायलाच किती भारी वाटतं ना. हे एक वाक्य गणिताकडे बघण्याचा आपला पूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकतं. म्हणजे गणित म्हणजे फक्त पाढेपाठ करणं किंवा रट्टा मारणं हा जुना समज पूर्णपणे चुकीचा आहे. ते आपल्या मेंदूला कसं घडवतं हे आता आपण समजून घेणार आहोत. विभाग 1, विचार करण्याची कला, शिक्षणातील नवा दृष्टिकोन. आता मूळ मुद्दा असा आहे की गणिताची पदवी मानवी मेंदूला जगाकडे बघण्याची एक नवीन दृष्टी देते. BSc गणित केल्यामुळे कोणते फायदे होतात आणि काय संधी मिळतात याची एक संपूर्ण रूपरेषा आपण उलगडणार आहोत. यात विद्यार्थ्यांसाठी किती प्रचंड आणि अमूल्य माहिती दडलेली आहे आणि हा नवा दृष्टिकोन प्रत्यक्षात कसा काम करतो हे आपण आता स्टेप बाय स्टेप बघूया. विभाग 2, तार्किक मानसिकता विकास, अंतर्गत पायाभरणी. फक्त समीकरणं आणि सूत्रांच्या पलीकडे जाऊन विचार केला तर गणिताच्या अभ्यासातून मानसिक विकास कसा होतो हे बघणं खूप रंजक आहे. तार्किक विचार, ज्याला आपण लॉजिकल थिंकिंग म्हणतो, आणि विश्लेषणात्मक क्षमता एकदम मजबूत होते. शिवाय कोणतीही गुंतागुंतीची समस्या सोडवण्यासाठी लागणारा जो संयम आणि अचूकता आहे ना, ती जबरदस्त वाढते. यामुळे होतं काय तर कोणत्याही मोठ्या आव्हानाला सामोरं जाण्याचा आत्मविश्वास अक्षरशः दुप्पट होतो. विभाग 3, परिपूर्ण शैक्षणिक पाया, विज्ञानाचा जागतिक आधार. आता हीच विकसित झालेली मानसिकता उच्च शिक्षणात कशी कामी येते ते पाहूया. थोडक्यात सांगायचं तर गणित ही इतर सर्व वैज्ञानिक आणि विश्लेषणात्मक शाखांची मूळ भाषा आहे. भौतिकशास्त्र असो, अर्थशास्त्र असो, संगणकशास्त्र असो किंवा सांख्यिकी असो, या सगळ्यांचा मुख्य आधार एकच आहे आणि तो म्हणजे गणित. हे एक असं जागतिक टूल आहे ज्याच्याशिवाय या बाकीच्या शाखांमधील प्रगतीची कल्पनाच करता येत नाही. आणि म्हणूनच BSc गणिताची पदवी ही उच्च शिक्षणासाठी एक अत्यंत मजबूत पाया ठरते. जर MSc, PhD किंवा अगदी अभियांत्रिकीसारख्या संशोधन क्षेत्रांमध्ये जायचं असेल तर गणिताचं सखोल ज्ञान असणं ही एक पूर्वअटच मानली जाते. खरं तर ही पदवी प्रगत संशोधनासाठी एकदम पक्की तयारी करून घेते. विभाग 4, आधुनिक तंत्रज्ञानाचा चालक, गणितासह भविष्याची तयारी. आता सगळ्यात भारी आणि महत्त्वाचा भाग, पारंपरिक गणित आणि आजचं हे आधुनिक तंत्रज्ञान यांचा संबंध. आजचं जे प्रगत संगणकाचं जग आहे ना, ते पूर्णपणे गणितावरच अवलंबून आहे. प्रोग्रॅमिंग, मशीन लर्निंग, क्रिप्टोग्राफी आणि अल्गोरिदम ही आजची सगळी हाय प्रोफाईल आणि अत्याधुनिक क्षेत्र गणिताच्या याच भक्कम पायावर उभी आहेत, अगदी लिटरली. विभाग 5, करिअरच्या अनेक संधी, व्यावसायिक दारे खुली करणे. एकदा का हा शैक्षणिक पाया भक्कम झाला की प्रत्यक्ष जगात गणितानंतर करिअरचे किती अफाट पर्याय उघडतात हे खरंच थक्क करणार आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात बघितलं तर डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आर्थिक क्षेत्रात बँकिंग आणि ॲक्च्युरियल सायन्ससारखे मोठे पर्याय आहेत. आणि जर सार्वजनिक क्षेत्रात जायचं असेल तर प्राध्यापकीपासून ते MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांपर्यंत अनेक मार्ग खुले आहेत. गणिताचा हा असा अष्टपैलू वापर खरंच कौतुकास्पद आहे. अनेकांचा असा एक जुनाट समज असतो की गणिताचा उपयोग फक्त शिकवण्यासाठी किंवा साध्या आकडेमोडीसाठीच होतो. पण आता आधुनिक वास्तव पूर्णपणे बदललं आहे. आजच्या युगात गणितज्ञांना डेटा सायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक आणि अतिशय वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांमध्ये प्रचंड मागणी आणि महत्त्व प्राप्त झालं आहे. हा एक खूप मोठा गेम चेंजर आहे. विभाग 6, गणित कोणी निवडावे, योग्य उमेदवाराची ओळख. बरं, आत्तापर्यंत आपण सगळे फायदे पाहिले, पण मग हा विषय नेमका कोणी निवडावा? तर ज्यांना तार्किक आणि अगदी सुस्पष्ट विचार करायला आवडतो, ज्यांना अवघड आणि गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यात एक वेगळीच मजा येते, ज्यांना तंत्रज्ञान किंवा संशोधनात मोठं काहीतरी करायचंय, किंवा ज्यांना स्पर्धा परीक्षा क्रॅक करायच्या आहेत, अशा सर्वांसाठी BSc गणित हा एकदम परफेक्ट, म्हणजे एकदम आदर्श विषय आहे. या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य निष्कर्ष काय आहे? तर गणित ही फक्त एक कागदावरची पदवी नाही. हा असा एक प्रवास आहे जो एका सामान्य विद्यार्थ्याला एका अत्यंत सक्षम,
शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासी व्यावसायिकात बदलतो. हा तो मजबूत पाया आहे जो भविष्यातील यशाची अनेक वेगवेगळी दारं सहज उघडतो. आणि याच एका महत्त्वाच्या विचारासोबत आपण आजच्या या विश्लेषणाचा शेवटकडे आलो आहोत. गणिताची ही अमर्याद ताकद आणि त्याचा हा जो चिरंतन उपयोग आहे तो पाहिल्यानंतर एक प्रश्न नक्कीच उभा राहतो. गणिताची पदवी ही भविष्यातील करिअर एकदम सुरक्षित करण्यासाठी खरोखरच अंतिम गुरुकिल्ली आहे का? या एका प्रश्नावर नक्की विचार करा. आजचं हे विश्लेषण नक्कीच एक नवी दिशा देईल अशी आशा आहे. हे विश्लेषण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.